महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या भास्कर जाधव यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे, तर दुसरीकडे शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्दे मांडले। त्यानंतर बाळासाहेब ठाकरे समितीवरनं स्मारकाच्या समितीवरनं उद्धव ठाकरे यांची खरंच अकालपट्टी होणार का, त्यांना काढलं जाणार का, याविषयी बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत मंत्री महोदय उदय सामंत आहेत। सामंत साहेब, सर्वात पहिला प्रश्न तो म्हणजे भास्कर जाधव यांची ज्या पद्धतीने ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे, उद्धव ठाकरेंबद्दलचं जे वक्तव्य आहेत, शिवसेनेबद्दलचं वक्तव्य आहे, ते बघता तुम्हाला काय वाटतं? भास्कर जाधव यांचं काय, त्यांच्या मनात काही वेगळा निर्णय चालू आहे? भास्करराव जाधव यांच्या मनामध्ये काय वेगळं चालू आहे का मला माहित नाही, परंतु 3 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही निर्णय घेतला त्यावेळी हेच आमच्या मनामध्ये होतं। त्याच्यामध्ये काय वेगळं काय होतं अशातला भाग नाही। जी आज भास्करराव जाधवांची भूमिका आहे तीच आमची सगळ्यांची भूमिका होती की जे निष्ठावान कार्यकर्ते काम करतायत त्यांच्याबरोबर भेटणं होत नाही। जो काँग्रेस शिवसेनेचा कायमस्वरूपी विरोधक होता, ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केलेला काँग्रेसमधले नेते होते, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसू नये हीच आमची भूमिका होती। आणि कदाचित हे सविस्तर भास्करराव जाधव बोलले नसतील, परंतु शिवसेनेची काँग्रेस झाली याचा अर्थ हेच आहे की वंदनीय बाळासाहेबांचं आदरानं आम्ही जे नाव घ्यायचं, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, ते कोण घेत नव्हतं, ह्याच आमच्या भावना होता। आणि याच भावना असताना भाजप बरोबर नॅचरल अलायन्स असावी ही आमची प्रामाणिकपणाची भावना होती आणि त्याच्यामध्ये यश आम्हाला आलं नाही आणि म्हणून तो आम्ही उठाव केला होता। आता हेच सगळं पुन्हा एकदा भास्करराव बोलतायत, त्याच्यामध्ये मला काय नवीन असं वाटत नाही, परंतु आज भास्कर जाधव साहेबांना ही जाणीव झाली, याबद्दल आम्ही सगळे समाधानी आहोत। उशिरा जाणीव झाली? आम्ही उशिरा असं म्हणणार नाही, कारण ते सिनियर लीडर आहेत, त्यांना जाणीव झाली होती की ते वाट बघत होते हे मला माहित नाही, परंतु एक मात्र निश्चित आहे की भास्करराव जाधवांसारखा एक ज्येष्ठ आमदार तिथं निष्ठेनं राहिल्यानंतर सुद्धा त्यांच्यावर हे बोलण्याची वेळ येते, हीच भूमिका आमची त्यावेळची होती आणि आज हे त्यांचं दुर्दैव आहे। राजन साळवी जवळपास बाहेर पडायच्या मार्गावर आहेत, कदाचित तुम्ही भैया सामंत असतील किंवा योगेश कदम असेल, हा संपूर्ण एक पट्टा आहे, तो वेगळ्या मार्गाने जाताना भास्कर जाधवांचं हे वक्तव्य काही वेगळं सूचक वक्तव्य वाटत नाही? त्यांच्या मनामध्ये जर काही वेगळं असेल तर त्यांचं मार्गदर्शन घ्यायला आम्ही नक्कीच इच्छुक आहोत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला आम्ही इच्छुक आहोत। तर ते ऑफर देत नाही, ऑफर नाही, मी हे माझं मत मांडलं। शेवटी याच्यावर निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेणार आहेत, परंतु भास्करराव जाधव साहेब हे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये गेले, स्वागत कराल। मी सांगितलं ना, आम्हाला मार्गदर्शन चालेल, आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू शकतो, त्यांच्या अनुभवाचा फायदा आम्हाला होऊ शकतो, बाकीच्यांपेक्षा त्यांना आम्ही निर्णय प्रक्रियेमध्ये घेऊ शकतो शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, बाकीच्यांपेक्षा त्यांचं जास्त मार्गदर्शन आम्ही घेऊ शकतो। आम्हालाच कळतं, आम्हीच विद्वान आहोत, अशापेक्षा भास्करराव जाधव साहेबांसारखा जर सिनियर माणूस आम्हाला मार्गदर्शन करणार असेल त्याच्यामध्ये आनंदाची गोष्ट आहे, आम्हाला नाकारणार नाही। आम्ही घुसमट का होते? आता शेवटी घुसमट का होते? कोकणचे नेते असताना विदर्भ द्यायचा, विदर्भात गेल्यानंतर डिसिजन कदाचित घ्यायला द्यायचे नाहीत, आणि त्याच्यामध्ये एक जाधव साहेब जे वाक्य बोललेत ते सगळ्यात महत्वाचं आहे। ते असं म्हणालेत की जे पदाधिकारी जुने आहेत, जे काम करत नाहीत, जे निष्ठेनं काम करत नाहीत, त्यांना देखील ठेवलं जातं। आता ही त्यांच्या मनातली कदाचित भावना असेल आणि म्हणून भास्कर जाधव साहेब ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम करत होते हे कौतुकास्पद आहे। म्हणजे ते विरोधक आहेत, तत्वाशी विरोध असला पाहिजे, व्यक्तीशी विरोध असून उपयोगाचं नाही। त्यांचं नॉलेज बघता, त्यांचा विधानसभेचा अभ्यास बघता, ते सिनियर आहेत आणि अशा सिनियर माणसाला विश्वासात घेऊनच काम करावं अशी प्रत्येकाची भूमिका असते। भास्कर जाधवांसारख्या नेत्याला असं वाटत असेल का की महाविकास आघाडी राहील की नाही? कारण का सध्या जी वातावरण पाहायला मिळत आहे, संजय राऊत एक वेगळं वक्तव्य करतात, शरद पवारांनी नुकतीच प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की आम्ही 7 ते 8 दिवसात चर्चा करायला बसू। खरं तर विधानसभेनंतर अशी कुठलीही चर्चा एकत्रितरित्या झाली नाहीये, त्यामुळे महाविकास आघाडीवर देखील प्रश्नचिन्ह उभं केलं जात आहे। शरद पवार जे बोलतात की 7-8 दिवसात बैठक होईल, महाविकास आघाडी टिकेल असं वाटतंय? कारण का आधीच घोषणा केली आहे संजय राऊत। तर टिकली तरी आणि नाही टिकली तरी महायुतीवर त्याचा काही परिणाम होणार नाही, हे विधानसभेत आम्ही सिद्ध केलेलं आहे। दुसरी महत्वाची गोष्ट आहे की भास्कर जाधव साहेबांचं वक्तव्य आणि आदरणीय पवार साहेबांचं वक्तव्य ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे। माननीय भास्करराव जाधव साहेबांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते थेट ते ज्या पक्षामध्ये आहेत त्या पक्षाबद्दलच्या भूमिकेबद्दल केलेलं आहे, आणि हीच भूमिका आज प्रत्येकाच्या मनामध्ये आहे उभाठाच्या की असं का होतंय की जी आपली आयडिओलॉजी होती ती आम्ही सोडली, आपण काँग्रेस बरोबर गेली, आज काँग्रेस आपल्याला तोलतंय, काँग्रेस आपल्याला किंमत देत नाही, ही भूमिका त्यांच्या मनामध्ये आहे।
आणि म्हणून मला असं वाटतं की स्वबळावर लढण्याचा घेतलेला निर्णय हा कदाचित भास्कर जाधव साहेबांसारख्या सगळ्या ज्येष्ठांना बरोबर घेऊन कदाचित झालेला नसेल. कारण विचारणं क्रमप्राप्त आहे. असे सिनियर लोक ज्यावेळी पार्टी टिकवतात किंवा आपल्यासोबत राहतात त्यावेळी त्यांना हे विचारणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की जाधव साहेबांच्या मनामध्ये हे देखील असं असू शकतं की ज्या व्यक्तींना आम्ही टोकाला जाऊन विरोध केला त्यांना विरोध करत असताना त्यांना भेट देत असताना या सगळ्या मंडळींना देखील विश्वासात घेत नाही. शेवटी कटुता त्यांच्याबरोबर आली ना, आणि ही भूमिका त्यांना कदाचित कळल्यामुळे हा त्यांचा डिसिजन असेल. उद्धव ठाकरेंना बाळासाहेब ठाकरे समिती स्मारकाच्या समितीवरनं काढा, हे कितपत योग्य वाटतं? तुमच्या पक्षाने ठराव मंजूर केले आणि देवेंद्रजीकडे पाठवणार आहे मुख्यमंत्र्यांकडे, तर ही काढा ही भूमिका कितपत योग्य वाटते की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा त्या समितीवर आहे, आदित्य ठाकरे त्या समितीवर अध्यक्ष आहेत, ह्या दोघांना पिता पुत्रांना काढा, हे तुम्हाला पटतंय का? काढा म्हणण्यापेक्षा हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांचं स्मारक आणि त्या स्मारकाचे असलेले पदाधिकारी यांनी वंदनीय बाळासाहेब हे आपल्या घरातले आहेत किंवा आपले वडील आहेत या भूमिकेतनं त्या स्मारकाकडे बघू नये. ते स्मारक हे वंदनीय बाळासाहेबांच्या अनेक फॉलोअर्सना प्रेरणा देणारं स्मारक आहे. त्याच्यामुळे त्याचं काम लवकर व्हायला पाहिजे होतं. ते स्मारक हे स्मारक असावं, कोणाचं बसण्याचं ठिकाण होऊ नये या मताचा मी आहे. त्याच्यामुळं मांडलेली भूमिका ती कशा पद्धतीनं मांडलेली गेलेली याचा मी पूर्ण माहिती घेईन, त्याच्यावर हे बोलणं उचित ठरेल. परंतु एक लक्षात घ्या, जर आकस असता आणि जर त्यांच्याबद्दल काही वाईट वाटत असतं तर स्वतः माननीय एकनाथ शिंदेसाहेब राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यांनी हा निर्णय घेतला असता. परंतु ज्या पद्धतीनं ठराव घातलाय किंवा मुंबईच्या पदाधिकाऱ्यांच्या त्या भावना आहेत याचं कारण काय, तर हेच त्याचं कारण आहे की वंदनीय बाळासाहेबांचं स्मारक हे स्मारक बनावं. वंदनीय बाळासाहेबांचं स्मारक हे कोणाची वैयक्तिक प्रॉपर्टी बनू नये. वंदनीय बाळासाहेबांचं स्मारक हा खासगी वापरासाठी त्याचा उपयोग होऊ नये ही कदाचित मुंबईच्या सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांची इच्छा असावी, म्हणून तो मुद्दा मांडलेला आहे. सध्या चर्चा आहे की भाजप स्वबळावर लढण्याची चाचपणी करते. काही वर्तमानपत्रांमध्ये बातम्या आलेल्या आहेत. नुकतंच शिर्डीला शिबिर देखील झालेलं आहे. पुण्यामधले काही पदाधिकारी आहेत, त्यांनी स्वबळाचा नारा तिकडे दिलेला आहे. महाराष्ट्रात महायुती की फक्त भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढते? या बाबतीमध्ये शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब, देवेंद्रजी, अजितदादा निर्णय घेतील. परंतु महायुतीनंच सगळ्या निवडणुका लढल्या पाहिजेत हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मत आहे. नाहीतर आमच्या निवडणुका ज्यावेळी होतात विधानसभेच्या आणि खासदारकीच्या, आम्हाला ज्यावेळी मोठं बनायचं असतं त्यावेळी आम्ही कार्यकर्त्यांचा उपयोग करून आम्ही स्वतःला जिंकण्यासाठी युती करतो. असं चित्र महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या समोर जाऊ नये ही आमची प्रामाणिकपणाची इच्छा आहे. आणि म्हणून ग्रामपंचायतीपासून खासदारकीपर्यंत सगळीकडेच महायुती असावी. नाहीतर फक्त स्वतःच्या निवडणुकांच्या स्वार्थासाठी आम्ही उपयोग करून कार्यकर्त्यांचा घेतो, हे एक चित्र भयावह कार्यकर्त्यांच्या समोर जाईल. म्हणून हे निर्णय घेत असताना हे तीन नेते अतिशय मॅच्युरिटीने घेतील. खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन कृष्णा खापरेसह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.